वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही. अमेरिकेच्या 50% टॅरिफ नंतर पंतप्रधान मोदींची ठाम भूमिका. शेतकरी आंदोलनावेळी मोदी कुठे गेले होते? शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यापासून रोखणाऱ्या मोदींना ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांची आठवण. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. कृषी मंत्री दत्ता भरणे पंतप्रधान मोदींची भेट घेणार. महाराष्ट्राचे प्रश्न मोदींच्या समोर मांडणार. दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया. गोव्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये सहभागी. राज्यातील इतर ओबीसी नेत्यांच्या अधिवेशनाला हजेरी. अजित पवार यांच्याकडून बीडमध्ये विकास कामांची पाहणी. चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत. अजित पवारांनी भरला दम. कामात सुधारणा करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. तर माझ्याकडे जादूची कांडी नाही, अजित पवार यांचं. पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून चोरी झाल्याप्रकरणी मनसैनिकांचा राडा. मनसे आंदोलनाच्या निषेधार्थ महापालिका आयुक्तालयामध्ये कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. मनसे नेत्यांनी आयुक्तांना धमकावल्याचा आरोप. गुजरातच्या जामनगरमधील वनतारा प्रकल्पामध्ये रेस्क्यू केलेल्या हत्तींवर उपचार सुरू. सध्या वनतारामध्ये 260 पेक्षा अधिक हत्तींवर उपचार. नांदणी मठातील माधुरी हत्तीणीवर देखील वनतारामध्ये उपचार. दौंडच्या यवतमधील जमावबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी उठवली. यवतमधील जनजीवन पूर्णपणे सुरळीत. सोन्याच्या दरामध्ये 5 दिवसात 2,575 रुपयांची वाढ. सोन्याचा दर 1,04,000 रुपयांवर, तर चांदीच्या दरात 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. न्यायमूर्ती यशवंत वर्मांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. घरामध्ये सापडलेल्या रोख रकमे प्रकरणाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. वैयक्तिक सुनावणीची संधी न देता दोषी ठरवलं, यशवंत वर्मा यांचा आरोप. उत्तराखंडमध्ये अडकलेले जळगावच्या पाळधीचे 15 पर्यटक सुरक्षित. मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. 15 पर्यटकांसोबत गेलेल्या 36 तासापासून त्यांचा